लोकनायक मीडिया सदैव तत्पर। जे दोषी आहे पेपर लीक करण्यात त्यांना फाशी द्यायला पाहिजे। तर ज्यावेळेला रिपीट देतो तो स्टुडंट दोनदा तीनदा, नांदेड सारख्या ठिकाणी, लातूर सारख्या ठिकाणी तीनदा चार जर रिपीट देणारे लोक आहेत। असे माझे काही विद्यार्थी आहेत की ते विचार रडून राहिले की सर आमचा स्कोर 600च्या वरती आला, आता पुन्हा मी एक्झाम कशी देणार। ऍक्च्युली गव्हर्नमेंटने एक विचार करायला पाहिजे विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा, की जो फ्रेश विद्यार्थी आहे ते मिनिमम 2 वर्ष तयारी केल्यानंतर माहिती आहे का नीट एक्झाम देतात। परंतु याच्यामध्ये 20% असे विद्यार्थी असतात की ते पुन्हा एक वेळा तयारी करतात, म्हणजे तब्बल 3 वर्ष, काही लोक 3 वर्ष 4 वर्ष मेहनत केल्यानंतर ही एक्झाम देतात। या लोकांच्या म्हणजे या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार गव्हर्नमेंटने थोडी करायला पाहिजे। मी असं नाही म्हणत की गव्हर्नमेंटने चुकीचं केलं, पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एका एक्झाम डबल घेण्यापेक्षा जे लोक त्याच्यामध्ये माहिती आहे का दोषी आहे, पहिले त्यांची एन्क्वायरी करायला पाहिजे, ठीक आहे, आणि त्यानंतर म्हणायला पाहिजे की विद्यार्थ्याला की तुम्ही 1 महिन्यानंतर आम्ही पुन्हा एक्झाम घेऊ, परंतु जे दोषी लोक आहेत त्यांची तुम्ही पहिले पहा ना, जे दोषी लोक आहेत त्यांची एक्झाम परत घ्या। परंतु ज्या बिचाऱ्यांनी माहिती आहे का एक्झाम दिली आहे त्यांचा काय दोष। कारण कसे माझे काही विद्यार्थी आहेत की ते विचार रडून राहिले की सर आमचा स्कोर 600च्या वरती आला, आता पुन्हा मी एक्झाम कशी देणार। नाही आहे की ज्या वर्षी नीटचा पेपर लीक झाला, दरवर्षी आपण पाहतोय काही पर्सेंट मध्ये 10%, 20%, 50%। तर ही जी एजन्सी आहे एनटीए नावाच्या एजन्सीकडनं हा एकतर सीबीएसई कडे द्यायला पाहिजे, नाही तर एमपीएससी युपीएससी ज्या एक्झाम राबवतात त्या एक्झामच्या एजन्सीकडे यांनी ही एक्झाम दिली पाहिजे। कारण मुलांचं वर्ष जे आहे, एक तर काय होतं की पहिल्यांदा ज्या वेळेला मुलगा फ्रेश राहतो त्यावेळेला बोर्डाची एक्झाम राहतं, त्याच्यामध्ये त्याचे 2-2.5 महिने निघून जातं, प्रॅक्टिकल्स आहे, एक्झाम आहे। त्याच्यानंतर ज्या वेळेला रिपीट देतो तो स्टुडंट दोनदा तीनदा, नांदेड सारख्या ठिकाणी, लातूर सारख्या ठिकाणी तीनदा चार जर रिपीट देणारे लोक आहेत आणि हे प्रामाणिकपणे अभ्यास करतात। आम्ही सेंटरवर जातो, भर उन्हामध्ये दुपारचा पेपर राहतो, सगळे पॅरेंट्स उन्हामध्ये ताटकळत असतात, त्यांची वाट पाहत राहतात, अशा वेळेला मुलं डिप्रेशन मध्ये जातात। नीटची परीक्षा रद्द झाली, तुम्ही जे रोष व्यक्त करताय, जे दोषी आहेत त्यांच्यावर काय कारवाई झाली। जे दोषी आहे पेपर लीक करण्यात त्यांना फाशी द्यायला पाहिजे, असा सरकारने कायदा बनवायला पाहिजे। आणि ज्या विद्यार्थ्यासाठी केलं त्याला रेड लाईन मारून त्याला पुण्याच परीक्षेत बसू द्यायचं नाही। बिलकुल हा रोष आहे आपला। ज्या विद्यार्थ्यांनी 2 वर्षे मेहनत केली त्याचा काय, बिलकुल कायदा बनवायलाच पाहिजे आणि त्याला फाशी द्यायला पाहिजे, बस सरळ विषय आहे तो। घोडे बाजार लावला आहे शिक्षणाचा।